ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 8 आणि 9. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रपलन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. शब्दार्थ. सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोश्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. भावार्थ. इथे भगवंत ज्ञानयोग कसा साधावा ते सांगत आहेत. ज्ञानयोग म्हणजे करता मी नाही, केल्याने होत आहे रे हे असले तरी कोणतेही कार्य एकट्याच्या प्रयत्नांमुळे होत नाही. त्यासाठी अनेकांची मेहनत लागते. एक उदाहरण घेऊ. आपण म्हणतो मी शिकलो, आपण अभ्यास करू शकलो. यात अनेक गोष्टींची उपलब्धता आणि अनुकूलता लागते. आपल्याला ज्यांनी लिहायला वाचायला शिकवले ते गुरुजन, त्यासाठी आपल्याला शाळेत पाठवणारे आपले पालक, आपल्याला शाळा आणि शालेय साहित्य ज्यांच्यामुळे मिळाले ती व्यवस्था, आपल्याला अन्नधान्य, औषधे, वाहतूक व्यवस्था इत्यादी उपलब्ध करून देणारे सरकार, आपल्याबरोबर शिकत असलेले विद्यार्थी आणि अजून कितीतरी अज्ञात हात असतात. आपण या सगळ्यांचे श्रम, योगदान लक्षात घेतले पाहिजे. देवाच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण शिकलो. यासाठी देवाचे आभार मानायची चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी घालून दिली. हल्ली देव म्हटलं की गैरसमजच खूप. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचे एकत्र प्रकटीकरण म्हणजे देव. देव आणि धर्म असा असतो. धर्मावरून वाद घालणारे पाहिले की म्हणूनच खेद वाटतो. गीतेत कुठेही हिंदू, सनातन, वैदिक असा उल्लेख नाही. गीता वैश्विक धर्म जाणते, मानवता जोपासते, अन्यायाविरुद्ध उभी राहते, मरगळलेल्याला मनाला उभारी देते. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये हे शरीर, मन, बुद्धी उपजत मिळाले आहे. त्यात आपले कर्तृत्व नाही. आपण या गोष्टी वापरतो, कृतज्ञ न राहता त्याचे स्वतःला मालक समजतो. हे आपले अज्ञान आहे. हे जेव्हा नाहीसे होईल तेव्हा आपल्याला ज्ञान होईल. हे वाचले म्हणजे ज्ञान झाले असे नाही. ज्यावेळी आपण हे मनाने स्वीकारू तेव्हा आपण ज्ञानी झालो. ज्यावेळी हे शरीर माझे नाही ही जाणीव होते त्यावेळी प्रथम अहंकार सोडून जातो. माझे काहीच नाही. मग गर्व कशाचा? हे शरीर म्हणजे भाड्याच्या घरात राहतोय आपण. मग मी केले असे वाटतच नाही. त्यामुळे मग कोणी कौतुक केले काय आणि निंदा केली काय, आपल्याला त्याचे काही वाटत नाही. जे चालले आहे त्यात मी फक्त माझ्या वाट्याला आलेले कर्तव्य समरस होऊन केले ही भावना हवी. मग कशाचेही फार दुःख, निराशा वाटत नाही. डोळ्यांनी बघितले त्यात आपले कौतुक काही नाही. तसे हाताने कोणतेही कार्य केले तरी त्यात आपल्या एकट्याचे काही मोठेपण नाही. जसे आपण एखादे तीर्थक्षेत्र किंवा प्रेक्षणीय ठिकाण बघून येतो तेव्हा आनंद होणे स्वाभाविक आहे. त्याला गर्वाने मिरवले तर हास्यास्पद आहे. आपले कर्तृत्व काय त्यात? आपण त्याचा शोध लावला नाहीये. आधीही ते होतं. आपल्या आधीही अनेक जण ते बघून आले. म्हणजेच आपण कितीही त्रासात किंवा सुखात असलो तरी आपण त्याचे कर्तेपण आपण स्वतःकडे घ्यायला नको. आपण फक्त आपले कर्तव्य करायचे, परिणामांची चिंता नको. इतके समर्पण येईल तेव्हा ज्ञान प्राप्त झाले असे समजायला हरकत नाही. अर्थात त्यावेळी आपले मन शांत असेल. आपण चिडणार नाही, रडणार नाही, दुःख मानणार नाही, दुसऱ्याला त्रास देणार नाही, त्रास करूनही घेणार नाही. तेव्हा आपल्याला ज्ञानयोग साधला असे म्हणता येईल. आपले मन म्हणेल, अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. श्लोक 10 ते 12. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. शब्दार्थ: जो मनुष्य सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात. कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवतरूपी शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. भावार्थ: काय करायचं सांगितलं, कसं करायचं ते सांगितलं, ते केल्यामुळे काय होते? आसक्ती सोडून काम केले तर आपण बाहेर कितीही त्रास असेल तरी आनंदात आयुष्य व्यतीत करू शकतो. कमळाच्या पानाचे उदाहरण खूप चपखल आहे. कमळ चिखलात उमलते. कमळाचे फूल हे त्याच्या पानामुळे चिखलापासून दूर राहते. त्याचे पान चिखलावर तरंगत राहते. चिखलातील अस्वच्छतेचा त्याला संपर्क होत नाही. आपणही आपल्यातील विकारांपासून दूर राहायला शिकले पाहिजे. आपण कायम बाह्य जगाला दोष देतो, पण स्वतःच्या क्षमता पूर्णत्वाने वापरत नाही. आपल्या अनुकूल आणि प्रतिकूल, आपल्याला आवडणाऱ्या व त्रास वाटणाऱ्या गोष्टी असणारच. त्यात संधी शोधून आपला विकास करता आला पाहिजे. बाहेरच्या जगापेक्षा आपल्या मनाने निर्माण केलेले आभासी जग फार विचित्र आहे. अपेक्षा आणि सुखलोलुपतेने भरलेले आहे. त्यापासून आपली बुद्धी आणि कर्मे वाचवणे हेच मोठे काम आहे. आपली बुद्धी कमळाप्रमाणे अलिप्त करायची आणि सुंदरता आत्मसात करायची, की बेडकाप्रमाणे चिखलातच राहण्यात, उड्या मारण्यात समाधान मानायचे, हा निर्णय आपला असतो. कमलपत्र जसे चिखलापासून स्वतःचा बचाव करते, तसे आपण आपल्या दुर्गुणांवर मात केली पाहिजे. शरीर आणि आत्मा भिन्न आहेत याचा स्वीकार करायला हवा. आपण आत्म्याच्या प्रगतीसाठी जन्म घेतला आहे, शरीराचे लाड करायला नाही, हे कळायला हवे. त्यासाठी मी म्हणजे शरीर नव्हे असे नुसते वाचून काही होत नाही. कोणताही निर्णय घेताना आत्मस्वरूपाचे चिंतन करून योग्य अयोग्य ठरवायला हवे. वाटते तितकी ही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याकडे असलेली साधने मर्यादित असतात. आपल्या इंद्रियांचा वापरही मर्यादित असतो. याची योग्य सांगड घालता हवी. जिभेचे उदाहरण घेऊ. जिभेवर नियंत्रण मिळवता आले तर निम्मे प्रश्न आपोआप कमी होतात. जीभ खाणे आणि बोलणे ही दोन महत्त्वाची कामे करते आणि कितीही घोटाळे करू शकते. ही वापरताना मग ते खाणे असो किंवा बोलणे, 3 प्रश्न मनाला विचारायचे. हे करणे योग्य आहे का? आवश्यक आहे का? याचा आपल्याला किंवा समोरच्याला काही फायदा आहे का? एकाही प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर खाणे किंवा बोलणे टाळायला हवे. गंमत कधीतरी ठीक आहे, नेहमी नाही. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जिभेच्या ताब्यात असते. 10 पैकी एका इंद्रियाच्या तालावर नाचणे सोडले तरी आपण खूप सुखी होऊ. खाण्यासाठी जगायचे की जगण्यासाठी खायचे? वादासाठी बोलायचे की संवादासाठी? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, निर्णय आहे. पोट बिघडेपर्यंत खायचे आणि डोके दुखेपर्यंत बोलायचे यात शहाणपणा नाही. मनाचे ऐकायचे की बुद्धी वापरायची हे ठरवता आले पाहिजे. बुद्धीचे ऐकताना अनेकदा मनाला त्या क्षणी दुःख वाटते, पण आपले हित आहे अशा गोष्टी करायला हव्या. सुखी व्हायचं की इंद्रियांच्या विविध मागण्या पूर्ण करत बसायचं, हा निर्णय आपला असतो. आपण नक्की जन्माला का आलोय ह्याचा विचार करायचा. मजा करायला आलो असं मन सांगेल, पण आत्म्याची प्रगती करायला हे बुद्धी नक्की सांगेल. मजा नक्की करावी, पण ती प्रमाणात हवी. नंतर सजा होईल इतकी नाही. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा, मोही फसता मुकशील वीरा, मुक्तीच्या मार्गा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.